स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल। मात्र त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत। तर सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। जाणून घेऊया सविस्तर बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे दोनच टार्गेट आहेत अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी आमदारांकडून मित्रपक्षाबद्दल वापरली जात आहे। आगामी निवडणुकांमध्ये मित्रपक्षालाच लक्ष्य करण्याचा आमदाराचा मानस आहे, याचा फटका महायुतीला बसू शकतो असं देखील बोललं जात आहे। महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असणार आहे। महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आघाड्यांमध्ये आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये, तर काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अद्याप स्वतंत्र आहेत, ते कुठल्याही आघाडीत नाहीत। महाराष्ट्रात मागच्या 3-3.5 वर्षापासून महानगरपालिका, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला आहे। यात महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष एकत्रपणे लढणार की स्वतंत्रपणे ते अजून स्पष्ट झालेलं नाही। उद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालाच तर स्थानिक पातळीवर मनो मिळण्यासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील। नंदुरबार जिल्हा याचं एक उदाहरण आहे। तिथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना आमदारांमधील बेबनाव समोर आला आहे। डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबारमधील वजनदार नेते आहेत। सध्या ते भाजपमध्ये आहेत। डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रिपद देखील भूषवलेलं आहे। माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुन्हा शिंदेंच्या आमदारावर निशाणा साधला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे दोनच टार्गेट आहेत। एक आमदार चंद्रकांत सूर्यवंशी तर दुसरा आमदार आहेत अमिषा पाडवी। डॉक्टर गावित यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाचा वाद आता विकोपाला पोहोचला आहे। शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहेत असं डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।